पहलगाम हल्ल्याबाबत पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या उलट्या बोंबा पाहायला मिळाल्या। पहलगाम हल्ल्याशी पाकिस्तानचा संबंध असल्याचे पुरावे देण्यात भारत अपयशी आहे। पहलगाम हल्ल्याशी पाकिस्तानला खोटा संबंध जोडण्याचा प्रयत्न असं सुद्धा यावेळी शहबाज शरीफ यांनी म्हटलं। पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या चिथावणीखोर कृती सुरू आहे। भारताच्या माध्यमातून चिथावणीखोर कृती आहे। पाक पंतप्रधानांनी आता उलट्या बोंबा केल्याचं पाहायला मिळत आहे। पाकिस्ताननं नेहमीच दहशतवादाचा निषेध केलाय। तुर्कीचे राजदूत डॉक्टर इरफान नेझिरोग्लू यांना बोलताना पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या उलट्या बोंबा पाहायला मिळाल्या। पहलगाम हल्ल्यासंदर्भात पाकिस्तानला खोटा संबंध जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे असं यावेळी शहबाज शरीफ यांनी म्हटलंय। त्यामुळे आगामी काळात या संदर्भातल्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। पाकचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या उलट्या बोंबा या ठिकाणी स्पष्टपणे पाहायला मिळत आहेत। दहशतवादी हल्ल्यात पाकचा हात असल्याचा आरोप खोटा आहे। पुरावे सादर करण्यामध्ये भारत अपयशी असल्याचं म्हणलं। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्या सोबत जोडले। धनंजय, आश्चर्यकारक बाब आहे पाकिस्तानचे या ठिकाणी खरं तर पाकिस्तानच्या माध्यमातून ज्या प्रकारची भूमिका समोर येत आहे आणि विशेषतः दहशतवादासंदर्भात वेळोवेळी पाकिस्ताननं निषेध करण्यात आला असं आश्चर्यकारक वक्तव्य सुद्धा त्यांच्याकडून करण्यात आलं। काय सविस्तर? आपण जर पाहिलं तर या सगळ्या हल्ल्यानंतर आता पाकिस्तानने असं म्हटलंय की पाकिस्तानचा या पहलगाम हल्ल्याशी जोडण्याचा खोटा प्रयत्न हा भारत करते। कोणतेही पुरावे हे भारताकडे नाहीयेत आणि भारताने ते पुरावे दिले सुद्धा नाहीयेत। फक्त ही घटना घडली आणि त्याचा संबंध हा पाकिस्तानशी जोडला जातोय। दहशतवादाच्या विरोधात पाकिस्तान सुद्धा आहे, मात्र थेट दहशतवादी कारवायांना पाकिस्तानशी जोडणं हे चुकीचं आहे। या सगळ्या संदर्भातले पुरावे हे भारत अद्याप देऊ शकलेला नाही। त्याचबरोबर ते पुढे देखील असं म्हणत होते की यामध्ये आंतरराष्ट्रीय म्हणजे जर या घटनेमागे जर पाकिस्तान असेल किंवा या घटनेमागची नेमकी तथ्य काय हे सगळं जोडण्यासाठी या सगळ्या संदर्भातली आंतरराष्ट्रीय चौकशी करण्यात यावी। त्यामुळे या सगळ्यामध्ये शहानिशा होईल आणि या सगळ्या संदर्भातले पुरावे हे भारताने त्या ठिकाणी सुद्धा ठेवावे। त्यामुळे यामध्ये पाकिस्तानचा संबंध आहे का किंवा हात आहे का हे स्पष्ट होईल। भारताकडे सध्या कोणतेही पुरावे नाहीये। भारत मात्र या सगळ्या घटनेशी पाकिस्तानला जोडतोय असं यावेळेस ते म्हणालेले आपल्याला पाहायला मिळाले। त्यामुळे आता या सगळ्यात या संपूर्ण घटनेमध्ये आरोप प्रत्यारोप हे सुरूच आहेत। तिकडचे पंतप्रधान असतील, तिकडचे संरक्षण मंत्री असतील, त्यांच्याकडून काही वक्तव्य येताना पाहायला मिळतं। भारत आपली भूमिका ठाम ठेवून आहे। भारताने सुद्धा आपलं सैन्याचं जे बलाढ्यपण आहे ते दाखवलेलं आहे। भारत युद्धासाठी तयार असल्याचं सुद्धा भारताने सांगितलेलं पाहायला मिळतंय। मात्र आता या सगळ्यामध्ये पाकिस्तानकडून वक्तव्य येताना पाहायला मिळतंय। कुठेतरी पाकिस्तान घाबरलंय का? त्याचबरोबर पाकिस्तानची जी येणारी वक्तव्य आहेत ती सुद्धा आपण जर पाहिली तर ती वेगळी येताना पाहायला मिळतात। त्यामुळे एकीकडे त्यांचं असं म्हणणं आहे की भारत चिथावणीखोर वक्तव्य करतोय आणि भारताकडे कोणतेही पुरावे नाहीयेत। त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय स्थळावर ठिकाणी या सगळ्या गोष्टी आम्ही ठेवू, हा मुद्दा आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवर मांडला जाईल। मात्र या सगळ्यावर आता पुढे काय होते हे सुद्धा पाहणं आगामी काळात या संदर्भातल्या काय घडामोडी आंतरराष्ट्रीय पातळीवरती घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।